तर कसे होते, मी ज्यावेळी 11th स्टँडर्डला कोचिंग सेंटरला गेलो होतो, प्रायव्हेट कोचिंग सेंटर मी जॉईन केले होते आणि तिथे म्हणजे अनएक्सेप्टेड चेंज झाला होता की लाईक लास्टून 2 नंबरच्या अशा प्रकारे मला बॅच भेटली होती. तर त्यावेळी लाईक म्हणजे असं सर्व होप सोडल्यागतनी झाले होते. तर तिने कसं केलं होतं, फर्स्ट टाइम शफलिंग केलं होतं, म्हणजे शफलिंग वगैरे होत असते. त्यानंतर तिने शफलिंगच केलं नाही, टॉपच्या 2 बॅचेसवर फोकस केला. नंतर आमच्याकडे काही व्यवस्थित बघितलं नाही, मॅनेजमेंट व्यवस्थित तिने केलं नाही. नंतर आम्हाला म्हणजे एक लांब राहायसाठी वगैरे सुविधा दिली नाही. त्यावेळी फूड पॉइझनिंग वगैरे स्टुडंटना होत होते. सर्व काही आम्ही सिच्युएशन फेस केल्यानंतर म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कल संगी राहायला वगैरे गेलो, खोली घेतली, नंतर एकटा राहिलो. नंतर ते काही सोडून दिलं, नंतर घरी आलो, युट्यूबवरनं अभ्यास करायला चालू केला. नंतर ऍडमिशन झाले IIT मध्ये आणि फर्स्ट इयरमध्ये 3rd इंटर्नशिप करतोय. म्हणजे एवढे मोठे चेंजेस झालेत लाईफमध्ये की लाईक अनएक्सेप्टेड चेंज झाले आहेत. आणि मला वाटले नव्हते कधी की लाईक आपण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन भेटेल, आपण इथे काम करेल. आणि असं काही स्वप्न नव्हतं, कारण स्वप्नाच्या बाहेर आपलं सर्व काही होतं. IIT तर आपल्या स्वप्नातच नव्हतं. लाईक IIT खूप मोठी गोष्ट होती आपल्यासाठी. आपलं फक्त एकच स्वप्न होतं की आपल्या म्हणजे राज्यातलं, लाईक आपल्या राज्यातलं जिल्ह्यातलं टॉपचं कॉलेज, लाईक वॉलचंद पर्यंत आपली होप होती. तिथून पुढे आपल्याला म्हणजे असं काही नव्हतं, म्हणजे जस्ट तयारी करायची म्हणून तयारी करायला चालू केली होती. पण आता जेव्हा इथे बसलोय त्यावेळेस वाटतंय की लाईक यार मनाची शांती भेटली आपल्याला इथं आल्यानंतर. वर्ड्समध्ये आपण सांगू शकत नाही अशा प्रकारे चेंजेस लाईफमध्ये झाले आहेत. तर